बरं, लाडक्या बहिणींसाठी मुंबई बँक काही वेगळ्या उपाययोजना देखील घेऊन आली आहे. स्वतंत्र कक्ष स्थापन करत आहे. काय नेमकं करत आहे? राज्यामध्ये लाडक्या बहिणींना ₹1,500 त्या ठिकाणी दिले जातात. आणि मग माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा एखादी बँकिंग व्यवस्थेमध्ये जबाबदारी स्वीकारत असतो, त्यावेळेला बोललो, ह्या ₹1,500 त्या महिलेचे कधी सणावारीला खर्च होतात, कधी औषधांसाठी होतात, कधी मुलांच्या शिक्षणावर होतात. आणि मग त्यांचा उपयोग त्या पैशाचा व्यवसायासाठी होत नाही, उद्योग व्यवसायासाठी होत नाही. आणि मग जर या ₹1,500 मिळणाऱ्या पैशामध्ये त्यांना जर काही कर्ज उपलब्ध झालं, तर 1,500 मध्ये त्यांचा हप्ता जाऊ शकतो. त्या व्यवसाय करू शकतात आणि 1,500 चे ₹10,000-15,000 त्या घरी कमवू शकतात. नक्कीच. मग ही योजना, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण इच्छा आहे की महिलांचे पैसे हे आपल्या राज्याच्या इकॉनॉमीमध्ये आले पाहिजेत. आज ज्या 1,500 लाखो महिलांना आज जातात, ते जर इकॉनॉमीमध्ये आले तर आणखी आपली अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होईल. मग मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब, लाडक्या बहिणींना 0% व्याजदरानं पैसे देण्याची माझी योजना आहे. बरं. तर ते म्हणाले, अरे कसं देणार आहे, बँकेला कसं शक्य? बोललं, बँक नाही देणार साहेब, राज्य सरकारच्या 4 महामंडळांच्या इंटरेस्ट सबवेन्शनच्या योजना आहेत, व्याजाचा परतावा ते देतात. जसं की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, MTDCची आई नावाची योजना आहे. हं. आई नावाची योजना अशी आहे की तुम्ही 15 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज घेतलं तर 12% व्याज ते महामंडळ देतं. परंतु राज्यात किती लोकांना माहीत आहे आई नावाची योजना? महिला भगिनींना पण खरंय. माहीत नाही. मग ही महामंडळं मुंबई बँकेशी MOU करून त्यांनी इंटरेस्ट द्यावं आणि आम्ही कर्ज दिल्यावर त्या ठिकाणी हप्ता इंटरेस्टचा आला की सरकारचे पैसे येतात, त्यांचे इंटरेस्ट परत जातं. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय केला, ते 4ही महामंडळाशी MOU झाला. मला सांगायला अभिमान वाटतो की आज LOI जनरेट केले जातात. महिलांना मी 1 लाखापर्यंत कर्ज त्या ठिकाणी देतो. आज उद्योग व्यवसाय हजारोच्या संख्येनं मुंबईतनं त्यातनं उभे राहिलेत. आणि विशेष म्हणजे सरकारचे LOI जनरेट करून इंटरेस्टशी परत यायला लागले. त्यामध्ये नंतर तुम्हाला मी सांगेन की आता महिलांना LOI जनरेट कसा करायचा, काही झोपडपट्टीत मध्यमवर्गीय लोकांना, महिलांना माहीत नाही. हं. मग मी मुंबई बँकेच्या आमच्या दादर शाखेमध्ये स्वतंत्र महिला कक्ष केला. तिथे 15-20 मुलं मुली केवळ LOI जनरेट करण्यासाठी ठेवले. महिला तिथे येतात, बरं. LOI जनरेट केला जातो आणि मग इंटरेस्ट अकाउंटमध्ये त्यांच्या येतं. आणि आज वेगवेगळे व्यवसाय आज महिलांचे त्या ठिकाणी मुंबईत सुरू आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही ही गोष्ट एक अभियान म्हणून हातात घेतले, जेणेकरून या मुंबईच्या आर्थिक राजधानीमध्ये माझ्या महिला भगिनीसुद्धा आणखी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. नाही, खरंच अशा पद्धतीनं जर होणार असेल, कारण त्यांना एक अश्युरन्स मिळतो, गॅरंटी मिळते, की आपल्याला बँकेमधूनच जर ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतील, तर आपलं कुठेही चुकणार नाही किंवा थेट पैसे आपल्याकडे येतील, याची एक हमी नक्कीच त्या निमित्तानं मिळत असते.